डिप्लोडिया केन डायबॅक या रोगाच्या फंगल डिसीजच्या नियंत्रणासाठी आपल्याला बागेमध्ये योग्य पाणी वॉटर इरिगेशन मॅनेजमेंट करणं अतिशय गरजेचं आहे. झाडाला स्ट्रेसमध्ये न जाऊन देण्यासाठी इरिगेशन करणं गरजेचं आहे. तर नमस्कार मित्रांनो, द्राक्षवेलीमध्ये आपण जे वॉटर डिप्लोडियाचं पुढे प्रादुर्भाव बघतो त्याच्या नियंत्रणासाठी आपण जसं स्लेअरप्रोसोबत कॉन्टॅप घेतो हेक्झाकोनाझोल किंवा पुढे व्हॅलिडामायसिन पण घेतो जे बॅक्टेरिसाइड आहे. तर विलूड केमिकल्स या कंपनीने एकत्र कॉम्बिनेशन आणलेले आहे. हेक्झाकोनाझोल 5%, त्याच्यासोबत व्हॅलिडामायसिन 2.5% SC फॉर्म्युलेशनमध्ये हे कॉम्बिनेशन आहे. ज्याचा वापर ड्रिपनी साधारण खरडनंतर एक 90-100 दिवसाच्या आसपास आपल्याला एकरी 1 लिटर या प्रमाणात ड्रिप ॲप्लिकेशनमधून सोडायचं आहे. जेणे जे झाडामध्ये खोड वालांडे त्यासोबतच काडीमध्ये आपल्याला सिस्टमिक असल्यामुळे पूर्ण औषध पसरलं जातं झायलम फ्लोएम सिस्टममुळे. फंगल डिसीज किंवा बॅक्टेरियल डिसीजवरती आपल्याला एक नियंत्रण बघायला भेटणार आहे. त्यासोबतच वॉटर डिप्लोडिया जी पुढे पाऊस पडतो जी काडीवरती 2-3 डोळ्यावरती रिंग मारते, जेणे तिथलं सेल मेम्ब्रेन डॅमेज होते व काडी केन मॅच्युरिटीला आपल्याला अडचण येते, जी काडी फेल जाती. त्याच्या नियंत्रणासाठी अतिशय चांगलं सुंदर कार्य करतं. तर अशा प्रकारे याचा वापर करायचा आहे. त्यासोबतच स्प्रे ॲप्लिकेशनमध्ये पुढे आपल्याला साधारण एकरी 500 मिली या प्रमाणात वापरायचं आहे, जेणे आपल्या फंगल आणि बॅक्टेरियल डिसीजवरती नियंत्रण बघायला भेटणार आहे.